हॅलो, मी माझी सखी. तर आज मी पुन्हा आंब्याचे गुलाबजामुन बनवलेले आहेत. काल मी जे आंब्याचे गुलाबजामुन बनवले होते ना, ते एवढे टेस्टी झालेले होते, की घरातल्यांनी पुन्हा फर्माईश केली, की आज पण पुन्हा तू आंब्याचे गुलाबजामुन बनव. म्हटलं चला मग आज आंब्याचे गुलाबजामुन बनवते आणि ते परफेक्ट प्रमाणात तुम्हाला पण दाखवते. चे गुलाबजामुन बनवण्यासाठी सुरुवातीला मी एक हापूस आंबा घेतला. त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून त्याच्यामध्ये पाणी टाकून मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि त्याचं असं लिक्विड स्वरूपात पल्प तयार करून घेतलेला आहे. तो जवळजवळ 1 वाटी झालेला आहे. तेवढ्याच वाटी मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे आणि तेवढ्याच वाटी मी मिल्क पावडर पण घेतलेली आहे. त्यासोबत मी थोडंसं चिमूटभर आपल्याला सोडा लागणार आहे, तो सोडा पण घेतलेला आहे. आता हे काल मी आंब्याचे गुलाबजामुन बनवलेले, ते घरातल्यांना एवढे आवडले की त्यांनी आज मला पुन्हा फर्माईश केली की तू आज पुन्हा बनव. म्हटलं चला आज पुन्हा बनवते आणि ह्याची व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकलेली आहे. पण आज म्हटलं चला आपण लॉंग व्हिडिओ बनवूया आणि व्यवस्थित प्रमाणासहित आपण दाखवूया. सुरुवातीला मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि 1 चमचा तुपामध्ये हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजून घ्यायची काही गरज नाही आहे. आता रवा पण भाजून झालेला आहे, हलकंसं भाजलेलं आहे, कारण 0 नंबरच्या रव्याला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हलकंसं भाजून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मँगोचं जे पल्प करून घेतलेलं आहे पाणी टाकून ते ॲड करते आणि छान मिक्स करून घेते. आता आपल्याला ह्याचा मऊसूत गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान असा मऊसूत गोळा तयार झालेला आहे. गॅस बंद करते मी आणि थोडा वेळ थंड व्हायला देते. तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करूया. साखरेचा पाक तयार करण्यासाठी जेवढ्या वाटी आपण रवा घेतलेला होता त्याच्या डबल वाटी आपण साखर घ्यायची आणि साखरेच्या डबल आपल्याला पाणी टाकून साखरेचा पाक तयार करायचं आहे. सुरुवातीला साखरेच्या पाकाला उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर मग उकळी आल्यानंतर 10 मिनिटं तरी मंद गॅसवरती आपल्याला पाक तयार करायला ठेवायचं. साखरेचं पाक इकडे रेडी होतोय, तोपर्यंत आपण इकडे सारण पण थंड झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर जी घेतलेली आहे ते ॲड करूया. चिमूटभर सोडा घ्यायचा आहे, तो ॲड करायचा ह्याच्यामध्ये आणि आता हे सर्व छान मळून घ्यायचं. एक चमचा तूप टाकून मी पुन्हा मळून घेते. छान मळून घेतलेलं आहे मी सारण, पूर्ण एकदम स्मूथ झालेलं आहे. जर आपल्याला असं वाटलं हे खूप पातळ झालेलं आहे किंवा ह्याचे गोळे व्यवस्थित होत नाहीत, तर अशा वेळेला आपण पुन्हा एखादं मिल्क पावडर ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि पुन्हा छान असं मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला गोळे पण छान वळता आले पाहिजेत. सारण पण छान मळून झालेलं आहे. इकडे आपला पाक पण रेडी झालेला आहे. पाक आता मी साईडला काढून ठेवते आणि कढई गरम करायला ठेवते. कढई मी तापत ठेवलेली आणि त्याच्यामध्ये तेल पण टाकलेले आहे. आता तेलाचा एवढा कलर चेंज झाला आहे कारण कालच मी आंब्याचे गुलाबजामुन बनवलेले होते,
ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेलेच आहेत. आता मला पुन्हा करायचे आहेत. मग कालचं जे तेल राहिलेलं आहे त्याच्यामध्येच आता मी पुन्हा गुलाबजामुन तळून घेते. आता तेल तापते तोपर्यंत मी इकडे गुलाबजामुन करून घेते. गुलाबजामुन बनवायला घेते. पण गुलाबजामुन बनवताना मी हे सर्व पिठाचे करणार नाही. थोडे थोडे 7-7, 8-8च बनवणार आहे आणि तळून घेणार आहे. जर आपण सगळे बनवून घेतले ना तर ते एकदम थंड होतात आणि त्याला क्रॅक पण जातात. मग त्यामुळे गुलाबजामुन बनवताना नेहमी थोडे थोडे बनवायचे आणि ते तळून घ्यायचे आणि मग दुसरे बनवायला घ्यायचे. आता मी हाताला तूप लावते आणि छान छोटे छोटे गोळे तयार करून घेते. छान तापलेला आहे. आता मी गुलाबजामुन टाकते आणि तळून घेते. तेल तापल्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे. गुलाबजामुन तेलामध्ये टाकल्यानंतर हलक्या हातानेच आपल्याला ते हलवून घ्यायचे, नाहीतर विस्कळले जातात. आणि गॅस पूर्ण मंद हवंय. जेव्हा आपण गुलाबजामुन टाकतो तेव्हा तेल फक्त चांगलं तापलेलं पाहिजे आणि तेल तापलेलं असल्यानंतरच गुलाबजामुन टाकायचे आणि पूर्ण कलर चेंज होईपर्यंत गुलाबजामुन तळून घ्यायचे. हलकासा सोनेरी कलर आलेला आहे गुलाबजामुनला. आता मी हे काढून घेते आणि सगळे गुलाबजामुन मी असेच तळून घेणार आहे. तेल पूर्ण काढून घ्यायचं याच्यातून. आणि आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. छान असे आपले सर्व गुलाबजामुन तळून झालेले आहेत. एकदम गोल्डन कलर आलेला आहे. आता मी साखरेच्या पाकामध्ये टाकते. साखरेचा पाक मी कोमट करून घेतलेला आहे. आता त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकते. हलक्याशा कोमट साखरेच्या पाकात मी आता गुलाबजामुन टाकून घेतलेले आहेत. आता हे कमीत कमी 4 ते 5 तास तरी आपल्याला साखरेच्या पाकात असेच ठेवून द्यायचे, किंवा तुम्ही रात्रभर असेच ठेवलात तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता. कलर पण एकदम छान आलेला आहे गुलाबजामुनला. एकदम गोल्डन कलर, मँगो सारखाच कलर आहे. चला तर मग तुम्हाला आजची ही माझी साधी सोप्या पद्धतीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.